नमस्कार. M24 तास या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. खुपटी तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथे बाळूमामाच्या पालखीचं आगमन. साधारणपणे 10 एकर क्षेत्रात प्रवचनाचा आणि आरतीचा कार्यक्रम. लाखो भाविकांनी, माता भगिनींनी आरतीचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. खुपटी, धनगरवाडी, गोनेगाव, पुनदगाव, गोमळवाडी, वाटापूर या गावातील सर्व भाविकांनी या पालखी सोहळ्याचा आनंद घेतला. 2 दिवस साधारणपणे या ठिकाणी फार मोठी गर्दी होती आणि नंतर 2 दिवसांनी आणखी फारच गर्दी वाढली. लाखो भाविकांनी या बाळूमामाच्या पादुकाचं दर्शन घेतलं. असंख्य महिलांनी आरतीच्या वेळी आरतीचं ताट सजवून साधारणपणे 2000 महिलांनी दररोज या ठिकाणी आरतीमध्ये सहभाग घेतला. आरती आणि प्रवचन यानंतर या भव्य दिव्य पटांगणामध्ये महाप्रसादाचा कार्यक्रम देखील होत होता. सर्व भाविक या ठिकाणी आपला आनंद द्विगुणित करीत होते. या कार्यक्रमासाठी खुपटी येथील समाजसेवक श्री माऊली कारले, त्याचप्रमाणे सरपंच श्री गोरक्षनाथ तनपुरे, त्याचप्रमाणे श्री भाकराम पाटील शिंदे, त्याचप्रमाणे चौधरी सर, बाबासाहेब गोरे, ज्ञानदेव ओरडे, श्री भाऊसाहेब केसकर, सखाराम केसकर, विठ्ठल केसकर, पप्पू गव्हाणे, ज्ञानेश्वर गव्हाणे, अक्षय मारकळी, संजय घोरपडे, गोकुळ चौधरी, जगदीश भाऊ चौधरी, विक्रम भाऊ चौधरी, सोन्याबापू चौधरी, त्याचप्रमाणे चेअरमन सोमनाथ ओरडे, अमीन पठाण, त्याचप्रमाणे चांगदेव गव्हाणे, श्री तुकाराम पाटील चौधरी यांनी हे रॅलीत भाग घेतला. त्याचप्रमाणे विशेष करून बास्कर फॅमिली, गोरे फॅमिली, केसकर फॅमिली आणि इतर धनगर समाजांनी अत्यंत हे रॅलीने भाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. हा कार्यक्रम आपण M24 तास या न्यूज चॅनलवर बघत आहात. कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लिंक शेअर करा, जेणेकरून बाळूमामाची महिमा अखंड महाराष्ट्रात पोचल. याच्यासाठी आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. आणि हे बघा, या ठिकाणी शेवटच्या दिवशी आमटी आणि भाकरी, ज्वारीची भाकरी, चपाती, बाजरीची भाकरी, भात अशा प्रकारचा प्रसाद या ठिकाणी बनवण्यात आला होता. आणि माता भगिनींनी देखील या ठिकाणी भाकरी, चपात्या आणल्या होत्या. या ठिकाणी तरुण मंडळांनी अत्यंत छान पद्धतीने नियोजन केलं होतं. या ठिकाणी सन्माननीय भीमराज कारले, त्याचप्रमाणे बापूसाहेब गव्हाणे हे उपस्थित होते. पाराजी दगडू शिंदे हे देखील या कार्यक्रमात उपस्थित होते. भानाभाऊ चौधरी, त्याचप्रमाणे गोकुळ चौधरी, गोकुळ आढागळे, योगेश कडू, किशोर शिंदे, श्री बाळासाहेब डुकरे, बाळू गोसावी, शंकर ओरडे, चांगदेव गोरे, कैलास गोरे यांनी देखील चांगला सहभाग घेतला. अमीन पठाण, अमोल गव्हाणे यांनी देखील या कार्यक्रमात सहभाग घेतला. आणि लाखोच्या संख्येने आलेल्या या जनसमुदायाची यांनी सेवा केलेली आहे. ही जी भव्य दिव्य जागा दिसते, ही जागा ही म्हणजे शेतजमीन आहे. सन्मान्य लक्ष्मणअण्णा कारले यांनी एका दिवसात या पालखीसाठी उभं पीक मोडून ही जागा उपलब्ध करून दिली. त्याबद्दल बाळूमामा पालखी सोहळ्याच्या प्रमुखांच्या वतीने त्यांचे आभार. त्याचप्रमाणे
समस्त ग्रामस्थांच्या वतीने आपले सर्वांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.